नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने शेपूची भाजी. शेपू आपण धुवून चिरून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारी शेपूची भाजी, मीठ, मुगाची डाळ ही 10 मिनटं मी भिजवलेली होती, तेल, लसूण, मिरची. पॅन गरम झाल्यावर त्याच्यात आपण थोडं तेल घातलं आहे. आता त्याच्यात आपण लसूण घालूया, तो थोडा वेळ परतून घेऊया. छान थोडंसं लालसर. आणि शेपूच्या भाजीमध्ये काही काही जण हरभऱ्याची डाळ पण घालतात. तुम्ही घालणार असाल तर थोडा वेळ एक 10-15 मिनटं आधी भिजत ठेवायची. मी मुगाची डाळ वापरत असते. आता मिरची घातली आहे आपण, ती थोडं परतून घेऊया. लसूण मिरची छान परतून घेणार आहोत. लसणामुळे भाजीला छान चव येते. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मुगाची डाळ. ती 1 मिनिटभर छान अशी थोडी परतून घ्यायची, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. मुगाची डाळ घालण्याचं कारण म्हणजे ती लवकर शिजते आणि चवीला पण छान लागते. शेपूची भाजी आपण आता पॅनमध्ये टाकत आहोत. मी ती 2 टप्प्यात टाकणार आहे, कारण धुवून चिरून घेतल्यामुळे ती जास्त फुलली आहे. पॅनमध्ये मावत नसल्यामुळे थोडीशी टाकून आधी अर्धी टाकून थोडी परतून घ्यायची छानपैकी, आणि मग परत दुसरी राहिलेली शिल्लक ती त्यामध्ये घालायची, कारण पॅनमध्ये हलवणं सोपं जातं. आता चवीनुसार मीठ. भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्याच्यामुळे त्याला मीठ कमीच घालायचं आहे. भाजी छान परतून घेणार आहोत आपण. सगळं भाजीला पाणी सुटलं की आपण ते पाणी आटोस्तोपर्यंत छान परतून घेणार आहोत. मग आपली भाजी तयार होते खाण्यासाठी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.